आणि ज्या जीसीसीचा या करारामध्ये उल्लेख आहे, जी जीसीसी महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरणार, ते जीसीसी म्हणजे नेमकं आहे काय, त्याचा उपयोग काय असणार आहे, या संदर्भातली महत्त्वाची माहिती ही जाणून घेऊयात. जीसीसी म्हणजे काय, तर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, अर्थात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचं असं कार्यालय जिथे अनेक शाखांची कामं करण्याची क्षमता असते. आता जर याचं उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत देण्यात येईल. मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील कार्यालयांना अनेक प्रकारची कामं, वेगवेगळ्या प्रकारची कामं करून हवी असतात. या कामांमध्ये कशा कशाचा समावेश असतो. यामध्ये संशोधन असू शकतं, रिसर्च असू शकतं, एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतं, डेटा व्यवस्थापन असू शकतं, क्लाउड कम्प्युटिंग असू शकतं, मशीन लर्निंग असू शकतं, सायबर सुरक्षेच्या बाबतीतल्या गोष्टी असू शकतात ज्या एका वेळी केल्या जातात. आणि प्रत्येक देशामध्ये आयटीची प्रत्येक शाखा ठेवण्याऐवजी एकाच देशामध्ये जर मोठं कार्यालय सुरू केलं तर या कंपन्यांना ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे या कंपन्यांना अशा जीसीसी या महत्त्वाच्या असतात. आता हे कार्यालय जगभरातून आलेल्या आदेशांनुसार ती कामं करून देतं. अर्थात हे सगळे आदेश कम्प्युटर्सवर घेतले जातात आणि कम्प्युटरच्याच माध्यमातून पूर्ण केले जातात. त्यामुळे ते एका ठिकाणी करणं हे कंपनीला सोयीचं सुद्धा ठरतं आणि त्यामुळे कंपनीचा बराच वेळ आणि खर्चही वाचतो. अमेरिका किंवा युरोप यांची जर तुलना केली तर भारतामध्ये जीसीसी चालवणं हे या अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांना स्वस्त पडतं अनेक कारणांमुळे. भारतामध्ये अभियंत्यांना अमेरिकेच्या तुलनेमध्ये मानधन कमी द्यावं लागतं. म्हणजे भारतामध्ये एकतर अभियंते इंजिनियर्स मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यांना पगार देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते अमेरिकेमध्ये जितकं द्यावा लागतो त्याच्यापेक्षा कमी देता येतो. आणि भारतासारख्या देशांना याचा उलट फायदा होतो तो रोजगार निर्मितीसाठी. कारण इथल्या अभियंत्यांना जर इथेच काम मिळालं तर त्याच्याने मोठी रोजगार निर्मिती होते. भारतातले आयटी अभियंते हे अतिशय सक्षम आहेत, इंग्रजीमध्ये तरबेज आहेत आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी या दोन गोष्टी प्रचंड फायदेशीर ठरतात.